नमस्कार, मी प्राध्यापक भाऊसाहेब पुरी, कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। कालच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाची कारणं पाहिली। आज उठावाची प्रत्यक्षात सुरुवात कुठे झाली, कशा पद्धतीने झाली या बाबतीमध्ये सविस्तर स्वरूपात आज आपण पाहणार आहोत। तर उठावाची प्रत्यक्षात सुरुवात कुठे झाली हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। 1857च्या उठावाची प्रत्यक्षात सुरुवात। आता 1857च्या उठावाची प्रत्यक्षात सुरुवात मेरठ छावणीमध्ये जरी झालेली असली तरी त्याची पार्श्वभूमी आपण काल बघितली। कारतूस प्रकरणामध्ये तात्कालिक कारण 1857च्या उठावाला असलेलं जे कारतूस प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते। कारण 1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही कुठे पडली तर बराकपूरच्या छावणीमध्ये पडलेली आपल्याला पाहायला भेटते। बराकपूरच्या छावणीमध्ये 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे नावाच्या 34व्या नेटिव्ह इन्फंट्रीच्या शिपायाने बराकपूरच्या छावणीतील वरिष्ठ इंग्रज अधिकारी मेजर ह्युसन आणि मेजर बोग यांच्यावर जो गोळीबार केला आणि त्यांना जे जखमी केलं, तिथून उठावाची ठिणगी पडलेली आपल्याला पाहायला भेटते। पुढे आपण पाहतो मंगल पांडेच्या या कृत्यामुळे मंगल पांडेला शेख पट्ट नावाच्या व्यक्तीने पकडण्याचा प्रयत्न केला। मंगल पांडे हे आपण पाहतोय हे इंग्रजांच्या तावडीत सापडले गेले आणि 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेंना फासावर बराकपूरच्या छावणीच्या भर चौकात आपण पाहतो फासावर लटकवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटते। परंतु बराकपूरच्या छावणीमध्ये पडलेली उठावाची ठिणगी ही उठावाची प्रत्यक्षात सुरुवात असं आपल्याला म्हणता येणार नाही। पण उठावाची प्रत्यक्षात सुरुवात कुठे झाली तर उठावाची प्रत्यक्षात सुरुवात बघायची म्हणलं तर आपल्याला मेरठ छावणीमध्ये जावं लागतं किंवा मेरठ छावणीकडे पाहावं लागतं। मेरठ छावणीमध्ये उठावाची प्रत्यक्षात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते। पहा आता उठावाची प्रत्यक्षात सुरुवात 10 मे 1857 रोजी बघा 10 मे 1857 रोजी कुठं झाली मेरठ छावणीमध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते। आता उठाव करणारा इथं कोणी नेता नाहीये, उठाव करणारे इथं बंडखोर शिपाई आहेत। कारण आपण पाहतो कारतूस प्रकरणामुळे भारतीय शिपायांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर घालमेल सुरू आहे। कारण कारतुसांना गायीच्या आणि डुकराच्या चरबीची आवरणं लावलेली आहेत, याच्यामुळे आपला धर्म भ्रष्ट होतोय आणि ही जी गोष्ट आहे ही भारतीय शिपायांमध्ये असंतोष निर्माण करणार आहे। आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी वणव्यासारखी संबंध भारतामध्ये जिथं जिथं भारतीय शिपाई इंग्रजांच्या प्रशासनात नोकरीला आहेत तिथं तिथं पसरलेली आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचाच परिणाम आम्हाला मेरठ छावणीमध्ये पाहायला भेटतो। मेरठ छावणीतल्या भारतीय शिपायांवर ज्यावेळेस कारतूस वापरण्याची सक्ती करण्यात येऊ लागली त्यावेळेस मात्र मेरठ मधल्या शिपायांनी 10 मे 1857 रोजी मेरठ छावणीमध्ये अचानक उठाव केला, इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या घडवण्याचं सत्र सुरू केलं आणि मेरठ छावणी पूर्णपणे या मेरठ मधल्या बंडखोर भारतीय शिपायांनी ताब्यात घेतलेली आपल्याला पाहायला भेटते आणि इंग्रजांना मेरठ छावणीतून हुसकावून लावलं, पळवून लावलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि 10 मे रोजी मेरठ छावणी पूर्णपणे बंडवाल्यांच्या ताब्यात आलेली आपल्याला पाहायला भेटते। मग आता मेरठ छावणीमध्ये भारतीय शिपायांनी जो बंड केला, मग आता पुढे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागला की आता करायचं काय, पुढे काय करायचं। त्यानंतर मग पुढे आपण पाहतो या मेरठ छावणीतल्या भारतीय शिपायांनी आगेकूच केली ती दिल्लीकडे। कारण दिल्लीच्या तख्तावर अद्यापही शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा हा आरूढ होता। भलेही त्याचे अधिकार इंग्रजांनी कमी केलेले होते, तो नाममात्र बादशाह मुघल बादशाह म्हणून जरी अस्तित्वात असला तरी कुठंतरी या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांना भारतातून पळून लावण्यासाठी ह्या मेरठ छावणीतल्या शिपायांनी आगेकूच केली ती दिल्लीकडे। आणि मग पुढे आम्ही पाहतो 10 मे 1857च्या मध्यरात्री यमुना नदी मेरठ छावणीतल्या शिपायांनी पार केले आणि राजपूर घाट मार्गे लाल किल्ल्यामध्ये मेरठ छावणीतल्या बंडखोर शिपायाने प्रवेश केला आणि प्रवेश करून मुघल बादशहासमोर उभं ठाकण्याचं काम केलं आणि मुघल बादशहाला इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करू लागलेले आपल्याला पाहायला भेटतं। परंतु मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा हा वयोवृद्ध होता। 81 वर्षाचा हा वयोवृद्ध मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याची परिस्थिती हा पूर्णपणे इंग्रजांवर डिपेंड होता। इंग्रजांनी याचे अधिकार पूर्णपणे कपात केलेले आहेत, काढून घेतलेले आहेत। तरी पण
मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याच्या मनामध्ये नसताना सुद्धा मेरठ छावणीतले बंडखोर शिपाई आणि बहादूर शाह जफर दुसऱ्याचा जो सेनापती बख्त खान यांच्या आग्रहास्तव मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याने दिल्लीमधल्या उठावाचं नेतृत्व करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटते आणि मग दिल्लीच्या उठावाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते। म्हणजे 1857च्या उठावातील दुसरं महत्त्वपूर्ण ठिकाण कुठलं होतं तर ते म्हणजे दिल्ली होती आणि दिल्लीचा उठाव 11 मे 1857 रोजी झालेला आपल्याला पाहायला भेटतो। आणि या उठावाचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला भेटतं बहादूर शाह जफर दुसरा। पण वास्तविक नेतृत्व मात्र या ठिकाणी आपण पाहतो कोणी केलं तर सेनापती, कोणाचा सेनापती बहादूर शाह जफर दुसऱ्याचा सेनापती बख्त खान यांनी उठावाचं वास्तविक नेतृत्व दिल्लीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। पहा 11 मे 1857 रोजी दिल्लीमध्ये उठावाला प्रत्यक्षात सुरुवात झाली। दिल्लीचा त्यावेळेस कमिशनर होता सायमन फ्रेझर। दिल्लीमध्ये अचानक मेरठ छावणीतल्या बंडखोर भारतीय शिपायांनी आणि मुघल बादशहाचा सेनापती बख्त खान यांनी अचानक इंग्रज रेसिडेन्सीवर हल्ला करायला सुरुवात केली। इंग्रजांचा दारुण पराभव करायला सुरुवात केली आणि इंग्रजांनी दिल्लीमध्ये ज्या गोदामामध्ये ज्या कोठारामध्ये दारुगोळा लपवलेला त्या दारुगोळ्याकडे कूच केलेली आपल्याला पाहायला भेटते। परंतु इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या दारुगोळ्याला आग लावली, एक मोठा विस्फोट झालेला आपल्याला पाहायला भेटतो। तो बंडखोर शिपायांच्या हाताला लागलेला आपल्याला पाहायला भेटत नाही। तरी पण बंडखोर शिपायांनी दिल्लीमधल्या इंग्रज अधिकाऱ्यांना हुसकावून लावलं आणि 11 मे 1857 रोजी बंडखोर शिपायांनी दिल्ली इंग्रजांच्या ताब्यातून हिसकावून घेतली आणि एक स्वतःचं वर्चस्व तिथं निर्माण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। आणि मग 11 मे 1857 रोजी दिल्ली ज्यावेळेस बंडखोर शिपायांनी स्वतःच्या ताब्यात घेतली त्यावेळेस मात्र या बंडखोर शिपायांनी, भारतीय शिपायांनी, उठाववाल्यांनी काय केलं तर दिल्लीवर पुन्हा मुघल सत्ता सुरू झाली, भारतामध्ये पुन्हा मुघल सत्तेचा आगाज झाला, सुरुवात झाली, अशा प्रकारचा प्रचार सुरू केलेला आपल्याला पाहायला भेटतो। पण दिल्लीमध्ये उठाव झाला ही बातमी ज्यावेळेस लॉर्ड कॅनिंगला समजली त्यावेळेस मात्र लॉर्ड कॅनिंगनं तात्काळ पंजाबमध्ये असणाऱ्या इंग्रज अधिकारी निकोल्सन आणि हडसन यांना दिल्लीच्या उठावाच्या संदर्भातली माहिती कळवली आणि दिल्लीच्या उठाव मोडीत काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आपल्याला पाहायला भेटते। निकोल्सन आणि हडसन ह्या दोन मातबर इंग्रज अधिकाऱ्यांनी गुरखा आणि शीख रेजिमेंटला सोबत घेऊन आपण पाहतोय दिल्लीकडे आगेकूच सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते। आणि मग दिल्लीकडे आगेकूच केल्यानंतर दिल्लीच्या जवळ आल्यानंतर दिल्लीवर आक्रमण करायला सुरुवात केली निकोल्सन आणि हडसनने। बख्त खान आणि भारतीय शिपाई, जे बंडखोर भारतीय शिपाई होते, यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। चकमक सुरू झाली। निकोल्सन आणि हडसन शर्तीचे प्रयत्न करू लागले दिल्ली उठाववाल्याच्या ताब्यातून परत घेण्यासाठी। आणि हा दिल्लीमधला उठाव मोडीत काढत असताना निकोल्सन मात्र या ठिकाणी आपण पाहतो चकमकीमध्ये जखमी झाला आणि तो मृत्युमुखी पडलेला आपल्याला पाहायला भेटतो। तरी पण हडसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी गुरखा आणि शीख रेजिमेंटच्या पराक्रमाच्या बळावर दिल्लीचा मुघल बादशाह ज्याने की दिल्लीमध्ये बंड पुकारलेलं होतं त्याचं बंड मोडीत काढण्याचं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। शेवटी हडसननं दिल्लीमधून बंडवाल्यांना पळून लावण्याचं काम सुरू केलं। मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याला कळून चुकलं की आपण आता या ठिकाणी जास्त काळ टिकाव धरू शकणार नाही, कारण सेनापती बख्त खान हा देखील या चकमकीमध्ये ठार झालेला आपल्याला पाहायला भेटतो, इंग्रजांकडून मारला गेलेला आपल्याला पाहायला भेटतो। त्यामुळे बहादूर शाह जफर दुसरा आपल्या राजपुत्रासह, आपल्या बायकांसह तो राजमहालातून पळून जाऊन दिल्लीमध्ये हुमायूंची कबर आहे त्या कबरीमध्ये जाऊन लपून बसला। आणि इकडे मात्र हडसननी गुरखा आणि शीख रेजिमेंटच्या मदतीनं काय केलं तर दिल्ली मधला बंड जो आहे तो पूर्णपणे मोडीत काढलेला आपल्याला पाहायला भेटतो, उठाव मोडीत काढलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्यामुळं आता प्रश्न उरला हा की मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा गेला कुठे?
मग हडसनने शोधाशोध मोहीम सुरू केली. हडसनने या ठिकाणी आपण पाहतोय मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याचा शोध सुरू केला, परंतु त्याला मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा सापडला नाही. पण इथं फंद फितुरी कामाला आली. मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याचा मेहुणा इलाही बख्श, या इलाही बख्शने मोठ्या बक्षिसासाठी इंग्रजांना माहिती कळवली की मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा आपल्या शाही परिवारासह, असंख्य राण्यासह, राजपुत्रासह दिल्लीमधल्या हुमायूनच्या कबरेमध्ये लपून बसला. त्यावेळेस मात्र हडसननी त्या मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याला हुमायूनच्या कबरेतून बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्याच्या डोळ्या देखत त्याच्या 2 राजपुत्रांना गोळ्या घातल्या आणि मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसऱ्याची रवानगी ही रंगूनला केली ब्रह्मदेशामध्ये. आणि तिथंच मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा 1862 मध्ये मृत्युमुखी पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे आपल्या लक्षात येतं की दिल्लीमध्ये 11 मे 1857 रोजी जरी उठाव झालेला असला, वास्तविक नेतृत्व जरी बख्त खाननं केलेलं असलं किंवा नेतृत्व जरी बहादूर शाह जफर दुसऱ्याने केलेलं असलं, तरी इंग्रज अधिकारी निकोलसन आणि हडसन ह्या दोघांनी अतिशय शिथाफीने पराक्रमाच्या जोरावर दिल्लीचा उठाव पूर्णपणे मोडीत काढलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, हरकत नाही, दिल्लीच्या उठावाच्या बातम्या आता सर्वत्र पसरू लागल्या. दिल्लीच्या जवळ असणारं लखनौ हे ठिकाण हे पुढचं उठावाचं केंद्र बनलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मग प्रत्यक्षात उठावाची सुरुवात आता कुठं झाली तर आपण पाहतो तिसरं ठिकाण, ते म्हणजे लखनौ. लखनौमध्ये आपण पाहतोय उठाव कधी झाला तर 4 जून 1857 रोजी. बघा, 4 जून 1857 ला लखनौमध्ये उठाव झाला. या उठावाचा नेता कोण होता तर या उठावाचा नेता होता बेगम हजरत महल. बेगम हजरत महल यांनी उठावाचं नेतृत्व हातामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं कारण काय? कारण आपण पाहतोय बेगम हजरत महल कडून अवधचं राज्य हे पूर्णपणे काढून घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या अल्पवयीन मुलाला या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा राजाश्रय शिल्लक ठेवलेला आपल्याला दिसून येत नाही. पण दिल्लीमधल्या उठावाच्या बातम्या ज्यावेळेस लखनौमध्ये पसरल्या, त्यावेळेस मात्र लखनौमध्ये जे असंतुष्ट भारतीय शिपाई होते, कारतूस वापरण्याच्या प्रकरणावरून जे असंतुष्ट झालेले होते, त्यांनी जे बंड पुकारलं आणि त्या बंडाचं नेतृत्व बेगम हजरत महलनं आपल्या हातामध्ये घेतलं आणि लखनौच्या गादीवर मग आपण पाहतोय बेगम हजरत महलनं आपला अल्पवयीन मुलगा बिरजिस कादिर याला सिंहासनारूढ केलं आणि स्वतः मात्र या लखनौ मधल्या उठावाचं नेतृत्व हातामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग बेगम हजरत महलनं काय केलं? मग बेगम हजरत महलनं बंडखोर भारतीय शिपायांच्या मदतीनं लखनौमध्ये उठावाला सुरुवात केली. लखनौमध्ये उठावाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. कधी? 4 जून 1857 ला. आणि या उठावाला सहकार्य कुणी केलं तर या उठावाला सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं मौलवी अहमदुल्ला. बघा, या उठावाला सहकार्य कोणी केले? मौलवी अहमदुल्ला यांनी सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. मौलवी अहमदुल्ला या उठावाला सहकार्य करताना आपल्याला पाहायला भेटतं. मग पुढे आपण पाहतोय लखनौमध्ये बेगम हजरत महलनं बंडखोर शिपायांच्या मदतीनं उठावाला सुरुवात केली आणि तिथं असणारा इंग्रज अधिकारी रेसिडेंट हेनरी लॉरेन्स हा मारला गेला. आणि ज्या वेळेस लखनौमध्ये उठावाला सुरुवात झाली, ही बातमी इंग्रजांना समजली, त्यावेळेस बेगम हजरत महलच्या उठावाचा बिमोड करण्यासाठी, बघा, बिमोड करण्यासाठी 3 इंग्रज अधिकारी लखनौवर पाठवलेले आपल्याला पाहायला भेटतात चाल करून. 3 इंग्रज अधिकारी. मग कोण होते 3 इंग्रज अधिकारी बेगम हजरत महलच्या उठावाचा बिमोड करणारे? मग त्याच्यामध्ये आपल्याला नंबर 1 पहिला पाहायला भेटतो हॅवलॉक. नंबर 2 आउट्रम. बघा, आउट्रम आणि कर्नल नील. ह्या 3 इंग्रज अधिकाऱ्यांनी लखनौच्या बेगम हजरत महलच्या उठावाचा काय केला? बिमोड करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. ज्यावेळेस बिमोड करायला सुरुवात झाली, बेगम हजरत महलच्या लक्षात आलं आपण इंग्रजांचा प्रतिकार करू शकणार नाही, त्यावेळेस मात्र बेगम हजरत महलनी लखनौ मधला शाही खजिना असेल आणि आपला मुलगा बिरजिस कादिर आणि आपल्या जवळचे जे काही आप्तस्वयंकी आहेत यांना सोबत घेऊन नेपाळकडे पलायन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि इकडं मात्र इंग्रजांनी हॅवलॉक, ऑल्ट्रम आणि कर्नल नीलच्या या 3 अधिकाऱ्यांच्या
जीवावर लखनौ मधला उठाव पूर्णपणे मोडीत काढण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता उठावाचं पुढचं ठिकाण कुठं होतं, तर उठावाचं पुढचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं ते होतं लखनौ नंतर कानपूरचं केंद्र होतं, ते म्हणजे लखनौ नंतर कुठं, कानपूर. आता कानपूर हे उत्तर प्रदेशमध्ये असणारं एक महत्वपूर्ण ठिकाण. कानपूरमध्ये उठावाला प्रत्यक्षात सुरुवात कधी झाली, कानपूरमध्ये उठावाला प्रत्यक्षात सुरुवात जर बघायची म्हणली तर 5 जून 1857 ला 5 जून 1857 ला कानपूरमध्ये उठावाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. आता उठावाचा नेता होता कोण, उठावाचा नेता होता नानासाहेब पेशवा. बघा आता नानासाहेब पेशवे कोण हे तुम्हाला माहिती आहे, वेगळी सांगण्याची काही आवश्यकता नाही, बरोबर आहे. तरी पण तुम्हाला सांगतो, दुसरा बाजीराव पेशवा यांनी दत्तक घेतलेला मुलगा धोंडोपंत, त्यांचंच नाव नानासाहेब पेशवा असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता नानासाहेब पेशवे ह्याने इंग्रजांच्या विरोधात 1857च्या उठावात का उडी घेतली, त्याच्या पाठीमागचं कारण आपण कारणामध्ये बघितलं. कारण आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं काय केलं, पदव्या पेन्शन समाप्तीचं धोरण राबवलं. मग पदव्या पेन्शन समाप्तीच्या धोरणामध्ये नानासाहेब पेशवे सुद्धा सापडलेले आपल्याला पाहायला भेटतात. हेही तुम्हाला सांगितलं ना, 1818ला इंग्रज मराठा तिसरं युद्ध झालं. त्या तिसऱ्या युद्धामध्ये पेशवा दुसरा बाजीराव हा पराभूत झाला आणि पराभूत दुसऱ्या पेशवा बाजीरावाला अटक करून काय केलं, तर उत्तर प्रदेशात कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी, ज्याला की आम्ही काय म्हणतो ब्रह्मवर्त म्हणतो, तिथं पाठवलं वार्षिक 8 लाख रुपये पेन्शन देऊन. पुढे याच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय केलं, स्वतःचा मूलवाळ नसल्यामुळं धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशव्यांना दत्तक घेतलं. पण पुढे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना जी मिळणारी 8 लाख रुपये पेन्शन होती, ती पेन्शन नानासाहेबाला मिळावी याच्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी अर्ज केला ईस्ट इंडिया कंपनीकडे की मलाही 8 लाख रुपये पेन्शन मिळावी वडिलांची. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने ती स्वीकारली का, नाही, ईस्ट इंडिया कंपनीने ती पूर्णपणे नाकारलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळंच चिडून नानासाहेब पेशव्यांनी काय केलं, तर इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला. खरं तर पेन्शन मिळवण्यासाठी आपला वकील म्हणून या ठिकाणी अजीमुल्ला खान यांना इंग्लंडला पाठवलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु अजीमुल्ला खान हे इंग्लंडहून परत आले ते कसे, निराश होऊनच, कारण नानासाहेब पेशव्याला तिथून सुद्धा परमिशन मिळाली नव्हती पेन्शन मिळण्यासाठीची. म्हणून नानासाहेब पेशवे कुठंतरी दुखावले गेलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच अनुषंगानं नानासाहेब पेशव्यांनी बघा 1857च्या उठावामध्ये सहभाग नोंदवला. आता दिल्लीमध्ये उठाव झाला, लखनौमध्ये उठाव झाला, मेरठमध्ये उठाव झाला. या उठावाच्या बातम्या ह्या सर्वत्र पसरत होत्या. कानपूर ही त्याला अपवाद नव्हतं. कानपूरमध्ये सुद्धा आपण पाहतो काडतूस प्रकरणावरून प्रचंड वातावरण तंग झालेलं होतं. तिथल्या भारतीय शिपायांनी काडतूस वापरण्यास सक्त मनाई केली होती. तिथं सुद्धा बंडखोर भारतीय शिपायांनी इंग्रजांच्या विरोधात हातामध्ये शस्त्रास्त्र उचललेली आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यांचं नेतृत्व मग मात्र आम्ही पाहतोय कुणी स्वीकारले, नानासाहेब पेशव्यांनी. नानासाहेब पेशव्यांनी 5 जून 1857ला कानपूरमध्ये उठाव घडवून आणलेला आपल्याला पाहायला भेटतो. कानपूरमध्ये आता या कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्याला उठाव करण्यासाठी सहकार्य लाभलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कुणाचं सहकार्य लाभलं आपण पाहतो, तात्या टोपे. आता तात्या टोपे म्हणजे कोण, तात्या टोपे म्हणजे रामचंद्र पांडुरंग टोपे. बघा रामचंद्र पांडुरंग टोपे म्हणजेच तात्या टोपे हे आपल्याला पाहायला भेटतात. पहा ह्या तात्या टोप्यांचं सहकार्य नानासाहेब पेशव्यांना लाभलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु नानासाहेब पेशवे सुद्धा या ठिकाणी दीर्घकाळ इंग्रजांचा प्रतिकार करू शकले नाहीत. नानासाहेब पेशव्यांनी उठाव केला ही बातमी ज्यावेळेस इंग्रजांना समजली त्यावेळेस मात्र या नानासाहेब पेशव्यांचा उठाव मोडीत काढण्यासाठी बघा किंवा कानपूरच्या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रज अधिकारी नेमला. तो कोण होता बघा, बिमोड करणारा इंग्रज अधिकारी, उठावाचा बिमोड करणारा इंग्रज कोण होता, तर जनरल कॅम्बेल यांनी आपण पाहतोय उठावाचा बिमोड केलेला आपल्याला पाहायला भेटतो. बघा जनरल कॅम्बेल. आता जनरल कॅम्बेलनं नानासाहेब पेशव्यांच्या उठावाचा बिमोड केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पुढे ज्यावेळेस नानासाहेब पेशव्यांच्या उठावाचा बिमोड होऊ लागला, जनरल कॅम्बेल करू लागला, त्यावेळेस नानासाहेब पेशव्याला लक्षात आला आपण या ठिकाणी इंग्रजांच्या
हाती सापडले जाऊ, म्हणून नानासाहेब पेशवे सुद्धा नेपाळकडे पळून गेलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. हरकत नाही, हे कानपूर उठाव एक महत्वपूर्ण असलेला आपल्याला पाहायला भेटतं 1857च्या उठावामधलं एक प्रमुख केंद्र. पुढे 1857च्या उठावामधलं आणखीन एक प्रमुख केंद्र कुठलं होतं तर ते म्हणजे उठावामधलं प्रमुख केंद्र, आणखीन एक प्रमुख केंद्र कोणतं होतं तर ते म्हणजे झाशी. बघा झाशी. आता झाशीच्या शासक कोण आहेत हे आपल्याला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, बरोबर आहे. राणी लक्ष्मीबाई, बरोबर. राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीच्या उठावाला सुरुवात केली. आता झाशीचा उठाव कधी झाला तर 5 जून 1857 रोजीच. बघा, ज्या दिवशी कानपूरमध्ये उठाव झाला त्याच दिवशी राणी लक्ष्मीबाईंनी झाशीमध्ये उठाव केलेला आपल्याला पाहायला भेटतो. 5 जून 1857ला झाशीमध्ये उठावाला सुरुवात केली. नेता कोण होता तर नेता किंवा नेतृत्व कोणी केलं तर राणी लक्ष्मीबाई. बघा, राणी लक्ष्मीबाई यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. राणी लक्ष्मीबाईच्या बाबतीमध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत आणि परीक्षेला पडलेल्या सुद्धा आहेत. बघा, परीक्षेला पडलेले आपल्याला पाहायला भेटतात. राणी लक्ष्मीबाईचं मूळ नाव काय? राणी लक्ष्मीबाईचं मूळ नाव मणिकर्णिका तांबे, बरोबर. राणी लक्ष्मीबाईच्या मिस्टरांचं नाव म्हणजे त्यांच्या पतीचं नाव गंगाधरराव नेवाळकर. आता राणी लक्ष्मीबाई 1857च्या उठावात झाशीच्या उठावाचं नेतृत्व का करतायत हेही आपण कारणामध्ये बघितले, बरोबर. कारण आपण पाहतो लॉर्ड डलहौसीनं दत्तक विधान नामंजूर तत्वाखाली 1853 मध्ये झाशीचं राज्य खालसा केलं. कारण 1853 मध्ये झाशीचे शासक गंगाधरराव नेवाळकर निपुत्रिक मरण पावले. मग निपुत्रिक मरण पावल्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी काही दिवसातच आपण पाहतोय एक दत्तक मुलगा घेतलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि त्या दत्तक मुलाला झाशीचा शासक म्हणून या ठिकाणी वारसा मंजूर व्हावा याच्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडे अर्जही केला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीनं दत्तक विधान नामंजूर तत्वाचा हा अर्ज काय केला? नामंजूर केला आणि राणी लक्ष्मीबाईला झाशीचा किल्ला सोडायला लावून झाशीच्या एका शाही वाड्यामध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला भेटते. झाशीच्या सर्व सत्ता अधिकारांपासून त्यांना वंचित केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे ही कुठंतरी सल राणी लक्ष्मीबाईच्या मनामध्ये साठलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि पुढे ह्याला मूर्त रूप कधी भेटलं तर मग ज्या वेळेस काडतूस प्रकरणावरून सर्वत्र बघा हाहाकार माजला, तो हाहाकार झाशीमध्ये सुद्धा माजलेला आपल्याला पाहायला भेटतो. झाशीमध्ये सुद्धा भारतीय शिपायांनी काडतूस वापरण्यास नकार दिलाय. तिथं सुद्धा असंतोष आहे, तिथं सुद्धा तंग वातावरण बनलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा राणी लक्ष्मीबाईंनी घ्यायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि राणी लक्ष्मीबाईंनी मग पुढे आपण पाहतोय 5 जून 1857ला उठावाचा झेंडा हातामध्ये घेतला आणि इंग्रजांना सरळ सांगितलं मेरी झाशी नाही दूंगी आणि उठावाला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. राणी लक्ष्मीबाईंनी उठावाला सुरुवात केली ही बातमी इंग्रजांना समजताच राणी लक्ष्मीबाईच्या उठावाचा बिमोड करण्यासाठी आपण पाहतोय कोणाला नियुक्त केलं तर बिमोड करणारा इंग्रज अधिकारी होता सर ह्युरोज. बघा, सर ह्युरोज हा बिमोड करणारा इंग्रज अधिकारी आपल्याला पाहायला भेटतो. ह्या सर ह्युरोजनं झाशीच्या किल्ल्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. पण जास्त काळ राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला हा लढवत ठेवू शकले नाहीत. पण पुढे राणी लक्ष्मीबाईला झाशीच्या किल्ल्यातून काढून दिलं. त्यांच्या सहकार्याने झलकारी जी राणी लक्ष्मीबाई सारखी हुबेहूब दिसणारी स्त्री, त्या स्त्रीनं राणी लक्ष्मीबाईंना या ठिकाणी काय केलं? झाशीच्या किल्ल्यातून काढून दिलं. मग राणी लक्ष्मीबाई काय करतायत? झाशीच्या किल्ल्यातून निघून कालपीला येत आहेत. इकडं सर ह्युरोज झाशीचा किल्ला पूर्णपणे जिंकून घेतोय. झाशीचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर राणी लक्ष्मीबाई आपल्या हातात सापडल्या नाहीत ही शल्य त्याच्या मनामध्ये. तो राणी लक्ष्मीबाईचा पाठलाग करत कालपीला येतो. परंतु राणी लक्ष्मीबाई कालपीला आलेल्या आहेत. कालपीला येऊन तात्या टोपेला भेटतायत. तात्या टोपे जी की आपण पाहतोय नानासाहेब पेशव्यांना कानपूरमध्ये काय करतायत? उठावामध्ये मदत करतायत, सहकार्य करतायत. पण उठावाचा बिमोड जनरल कॅम्बिलने केल्यानंतर नानासाहेब पेशवे नेपाळला पळून गेले आणि तात्या टोपे मात्र मध्य भारतामध्ये निसटलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग आपण पाहतोय राणी लक्ष्मीबाई कालपीला येऊन तात्या टोप्यांना भेटतात आणि तिथं संगनमत करून ग्वाल्हेरचा जयाजीराज शिंदे याची मदत घेण्याची विचार करतात आणि मग ते ग्वाल्हेरकडे वळतात. मग राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेरकडे आल्यानंतर आपण पाहतो ग्वाल्हेरच्या जयाजीराज शिंदेने राणी लक्ष्मीबाईला कसल्याच प्रकारचं सहकार्य केलेलं नाहीये. उलट तो घाबरून पळून गेला आग्र्याला
इंग्रजांच्या आश्रयाला. इकडे राणी लक्ष्मीबाईंनी मात्र ग्वाल्हेरचा किल्ला पूर्णपणे ताब्यात घेतला. ग्वाल्हेरच्या जनतेला हाताशी धरलं, सैनिकांना हाताशी धरून इंग्रजांचा प्रतिकार करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. पण सर हिरोज हा पाठलाग करत ग्वाल्हेरला सुद्धा आला. शेवटी राणी लक्ष्मीबाईंनी सर हिरोज सोबत लढण्याचं ठरवलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि लढण्याचं ठरवून शेवटी मग आपण पाहतोय ग्वाल्हेरच्या किल्ल्याबाहेर या ठिकाणी आपण पाहतो राणी लक्ष्मीबाई आणि सर हिरोज यांच्यामध्ये प्रचंड युद्धाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. शेवटी 17 जून 1858 रोजी सर हिरोजने ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या बाहेर मैदानावर राणी लक्ष्मीबाईचा पराभव केला. राणी लक्ष्मीबाई तेथून सुद्धा निष्ठून जाण्याचा प्रयत्न करत असताना इंग्रजांनी पाठीमागून त्यांच्यावर वार केला आणि राणी लक्ष्मीबाईचा तिथं शेवट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि राणी लक्ष्मीबाईच्या उठावाचा या ठिकाणी बिमोड सर हिरोजनं केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, म्हणजे झाशीच्या उठावाचा बिमोड करणारा इंग्रज अधिकारी कोण, तर सर हिरोज. किंवा ग्वाल्हेर इथं राणी लक्ष्मीबाईंनी जो उठाव केला किंवा तिथल्या सैनिकांना हाताशी धरून उठाव केला, तिथल्याही उठावाचा बिमोड करणारा इंग्रज अधिकारी कोण, तर सर हिरोजच. बरोबर. पण या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या उठावाच्या बिमोडामुळं भारतातील उठावाची पूर्णपणे कंबर मोडलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण राणी लक्ष्मीबाई ह्या एकमेव अशा शेवटच्या नेत्या होत्या ज्यांच्यावर अपेक्षा होत्या अनेक लोकांच्या की बाबा या उठावाचं निश्चित स्वरूप काहीतरी बदललेलं असेल. बरोबर. पण असं काही झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. शेवटी राणी लक्ष्मीबाईचा शेवट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पण राणी लक्ष्मीबाई ह्या एक कर्तबगार स्त्री आपण पाहतोय. सावरकरांनी अतिशय सुंदर वर्णन केलं राणी लक्ष्मीबाईच्या उठावाचा ज्यावेळेस बिमोड झाला त्या उठावाचा वर्णन सावरकर 1857च्या स्वातंत्र्य संग्राम नावाच्या पुस्तकामध्ये करतायत. 1857च्या उठावातील अग्निकल्लोळाची शेवटची जाज्वल्य ज्वाला म्हणजे कोण, तर राणी लक्ष्मीबाई. इवन एवढंच नाही, सर हिरोज सुद्धा या ठिकाणी वर्णन करतो. कुणाचं, राणी लक्ष्मीबाईचं. आता सर हिरोज तर प्रत्यक्षात उठाव मुळीत काढणारा इंग्रज अधिकारी आहे. तो सुद्धा राणी लक्ष्मीबाईचे गोडवे गातो. तो काय म्हणतोय, 1857च्या उठावातील एकमेव पुरुषी नेता, शूरवीर नेता कोण होती, तर राणी लक्ष्मीबाई. स्टेटमेंट आहे त्या माणसांचं. अल्दो लेडी शी वॉज द बेस्ट अँड ब्रेवेस्ट मिलिटरी लीडर इन 1857 रिबेल. म्हणजे 1857च्या उठावातील शूर सर्वोत्तम असा नेता कोण होता, तर ती राणी लक्ष्मीबाई होती. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी सर हिरोजनं सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु 1857च्या उठावामध्ये झाशीच्या उठावाचं नेतृत्व करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या सुद्धा उठावाचा बिमोड झालेला आपल्याला पाहायला भेटतो. मग पुढे उठाव झाला तो कुठं, पुढचा उठाव झाला तो जगदीशपूरमध्ये. उठावाचं पुढचं ठिकाण बघा कुठलं, जगदीशपूर. बघा जगदीशपूर. आता जगदीशपूर कुठे आहे, जगदीशपूर आहे बिहारमध्ये. बघा जगदीशपूरमध्ये उठाव झाला. जगदीशपूर हे कुठे आहे, बिहारमध्ये असणारे एक प्रमुख ठिकाण. बघा आता जगदीशपूरमध्ये उठाव कधी झाला, तर जगदीशपूरमध्ये आपण पाहतोय उठाव झाला तो 20 जुलै 1857. 20 जुलै 1857. आता उठाव कोण केला, तर उठाव केला आपण पाहतोय कुंवर सिंग. एक जमीनदार होता कुंवर सिंग आणि त्याचा भाऊ अमर सिंग. कुंवर सिंगाच्या मृत्यूनंतर अमर सिंगांनी या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. जगदीशपूर हे एक प्रमुख ठिकाण बिहारमधलं. जगदीशपूरमधल्या भारतीय शिपायांच्या हातातल्या बंदुका काढून घेण्यात येऊ लागल्या, कारण कारतूस प्रकरणावरून सगळीकडे वातावरण तंग झालं होतं. आणि जगदीशपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लष्कराची एक फौज होती. मग भारतीय लष्कराच्या हातामध्ये शस्त्रास्त्र असणं आणि ही इंग्रजांना धोक्याचं वाटू लागलं. कारण 1857च्या उठावाच्या बातम्या ह्या त्याच काळामध्ये सर्वत्र पसरू लागल्या होत्या. त्यामुळं जगदीशपूरमधल्या इंग्रज अधिकाऱ्यानं भारतीयांच्या हातामध्ये असणाऱ्या बंदुका काढून घ्यायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं भारतीय शिपायांच्या हातातल्या बंदुका तिथल्या काढण्यात येऊ लागल्या. आणि त्याच वेळी इंग्रजांची जादा सैनिकी तुकडी तिथं हजर झाली. त्यावेळेस मात्र भारतीय शिपायांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. असं वाटायला लागलं भारतीय शिपायांना की बाबा आपली शस्त्रास्त्र काढून घेऊन आपल्याला या ठिकाणी काय करणार आहेत, ही लोक निश्चितच आपल्याला तुरुंगात डांबणार आहेत. ही भावना
शस्त्रास्त्र काढून घेत असलेल्या भारतीय शिपायांच्या मनामध्ये निर्माण झाली. ज्या भारतीय शिपायांनी शस्त्रास्त्र जमिनीवर ठेवली होती ती शस्त्रास्त्र उचलली आणि इंग्रजांच्या विरोधात चालवायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेस आपण पाहतो ह्या भारतीय शिपायांच्या बंडाला नेतृत्व म्हणून लाभलं कुणाचं, तर ते कुंवरसिंगाचं. कुंवरसिंग जमीनदार होते. बघा, या कुंवरसिंगांनी 20 जुलै 1857ला मग उठावाला सुरुवात केली. पुढे आरा, बिहारमधलंच आरा, जगदीशपूर जवळचं एक ठिकाण आरा, या आरा ठिकाणी आपण पाहतो इंग्रजांचा पराभव या कुंवरसिंग आणि तिथल्या बंडखोर भारतीय शिपायांनी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु जगदीशपूरमध्ये कुंवरसिंगाच्या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रज अधिकारी म्हणून नियुक्त केला गेला. कोण होता तो अधिकारी, तर मग आपण पाहतोय विल्यम टेलर आणि विन्सेंट. विल्यम टेलर आणि विन्सेंट ह्या दोन इंग्रज अधिकाऱ्यांची नियुक्ती केली कुंवरसिंगाच्या उठावाचा बिमोड करण्याची. आणि मग पुढे आम्ही पाहतो विल्यम टेलर आणि विन्सेंटनी जगदीशपूरमधल्या कुंवरसिंगाच्या उठावाचा काय केला, पूर्णपणे बिमोड केलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, ही भारतातली काही प्रमुख ठिकाणं जे 1857च्या उठावामध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटतात. या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच ठिकाणी उठाव झालेला आहे. कुठं कुठं झालेला आहे ते लगेच आपण जगदीशपूरच्या उठावानंतर अनेक ठिकाणी भारतामध्ये आपल्याला या उठावामध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला भेटतात. पहा, मग भारतातल्या इतर ठिकाणी सुद्धा 1857च्या उठावादरम्यान इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड झालेला आपल्याला पाहायला भेटतो. उठाव झालेले आपल्याला दिसून येतात. किंवा 1857च्या उठावातील इतर ठिकाणे भारतातली कोणती आहेत याच्यावरही आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच्यावरही आपल्याला प्रकाश टाकता येतो. बघा, भारतातील इतर ठिकाणं कोणती आहेत जी की 1857च्या उठावात सहभागी होते. मग त्यामध्ये पहिला ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे कुठलं, पंजाब. बघा, पंजाबमध्ये मेवात या ठिकाणी सदरुद्दीन या शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात किंवा इंग्रज राजवटीच्या विरोधात उठाव झालेला आपल्याला पाहायला भेटतो. परंतु इंग्रजांनी तो मोडीत काढला. बरं, पुढे हैदराबाद. आता हैदराबादच्या निजामाने तर उठाव केला नाही, कारण हैदराबादचा निजाम हा इंग्रजांसोबत कायमस्वरूपी एकनिष्ठ राहिला. पण हैदराबादमध्ये मात्र आपण पाहतो सोनाजी पंत आणि रंगाराव पागे. बघा, सोनाजी पंत आणि रंगाराव पागे या दोन व्यक्तींच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या विरोधात आवाज उठलेला आपल्याला पाहायला भेटतो. 1857च्या उठावात हे सहभागी झालेले आपल्याला पाहायला भेटते. इव्हन एवढंच नाही, पुढे गंज नावाचं ठिकाण आहे. त्या गंजमध्ये राधाकृष्ण दंडसेन नावाच्या व्यक्तीने उठावामध्ये सहभाग नोंदवलाय. उठाव केला आपल्याला पाहायला भेटतो इंग्रजांच्या विरोधात, परंतु हा सुद्धा उठाव इंग्रजांनी मोडीत काढला. पुढे गोवळकोंडा, आंध्र प्रदेशमधलं ठिकाण, हैदराबादच्या जवळच असणारं ठिकाण गोवळकोंडा. या गोवळकोंड्यामध्ये चिंता भूपती आणि संन्याशी भूपती या दोन भावंडांनी इंग्रज राजवटीच्या विरोधात काय केला, आवाज उठवला. परंतु त्यांचाही आवाज दाबण्याचं काम, त्यांच्याही उठावाचा बिमोड करण्याचं काम इंग्रजांनी केलं. बरं, पुढे कोईम्बतूर नावाचं ठिकाण आहे. कोईम्बतूरमध्ये मुलबागल स्वामी नावाच्या व्यक्तीने 1857च्या उठावात सहभाग नोंदवला. फैजाबाद हे एक महत्वपूर्ण ठिकाण उत्तर प्रदेशामधलं. या फैजाबादमध्ये मौलवी अहमदुल्ला किंवा अहमद शाह यांनी उठाव केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि शेवटचं ठिकाण आसाममध्ये मणिराम दत्त नावाच्या व्यक्तीने ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात 1857च्या उठावात सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो, सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. आणि परीक्षेमध्ये या ठिकाणांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कोणकोणत्या नेत्यांनी उठाव केला, त्यांची नावं किंवा उठावाचा बिमोड करणारे इंग्रज अधिकारी कोण यांच्या बाबतीत वारंवार परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेले आपल्याला पाहायला भेटतात. पहा, मग ती जोड्यालावामध्ये असतील किंवा विधानांमध्ये असतील, त्या बाबतीमध्ये ह्या प्रकरणात आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटतात. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया 1857चा उठाव आणि महाराष्ट्र. धन्यवाद.